म्हणजे कसं खूप आमच्याकडे वेदनादायी झालेलं आहे. काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो. कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत केली त्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून. हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही, परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांच्या कोणाचे लांगेबंदी असतील, ज्याचं कोणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही. काय होणार त्या अकॅडमीमध्ये आणि आता मग किती आई पण तिकडं म्हणजे 11वी-12वी आई वडिलांना तुम्हाला कुठं दिलं मला आठवडी कळम तालुका म्हणजे आठवडी गाव आणि धाराशिव कळम आणि मी पुण्याला असते कोंड्यामध्ये तुमच्याकडे सगळं हां येऊन जाऊन मग ते आपल्या घरी वगैरे बघा दादा आता सरपंचांना काही शेती आहे का विश्वास आहे दोघांमध्ये म्हणजे आई वडील सगळे बारमाही पीक असतं नाही कुठलं असं म्हणजे पाणी नाही पाणी ऊस वगैरे कसं घर नाही पण स्वतःच 15 वर्ष हे घर सगळं समाजकार्य तुमच्या भावाचं हां माझ्या मोठ्या मामाचं आई कुठं असतं मग इथंच असते ना सगळं पडलंय कधी आई आणि सरपंच इथं राहायचं. हो सरपंच आई वडील सरपंच माझा लहाना भाऊ तो गेला की तो भाऊ काय करतो तो काय असं सगळंच पाठीमागं समाजकार त्यांचं लग्न झालं विद्यार्थी मोठी हा एक छोटा मुलं ते त्यांचा व्यवसाय काय पण हे सिटी चाकरी छोटं हे गावाला समाजकार्य तुमचं माहेर कुठलं मसाजो सगळं तोच होता मी दादा त्याच्याशिवाय करता सवर हा करता तो होता जो काही तो म्हणत तो खा करायचा खूपच म्हणजे कसं हे खूप आमच्याकडे वेदनादायी झालेलं आहे. काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो. कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत केली त्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून. हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही, परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांच्या कोणाचे लांगेबंदी असतील, ज्याचं कोणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही. ताई मी तुम्हाला माहिती की तुमचा माणूस होणं आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही. आत्ता पण मी येताना आज सभागृह संपलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की हो आता मी तिथं जातो. सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील, त्यांच्या बहीण असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे भाऊजाई असतील, मुलं असतील, त्यांना सगळ्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका. पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त द्यावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त पडली आणि पुन्हा म्हणजे आता या मुलांचं भवितव्य मुलीचं भवितव्य स्वप्न होतं आपण त्या पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी बांधलेल्या त्या ठिकाणी लावू. प्रचंड मोठं हे झालेलं आहे. परंतु तुम्हाला जे म्हणजे त्यांचं TV ला वाचलं तुमच्याकडून 2 धक्के ऐकले की बाबा तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणाला त्या सोडणार नाही. तुम्हाला आता नजीकच्या काळात दिसेल पोलिसांना पण ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायची होती त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली, तुमच्या पण कारवाई चाललेली आणि रोजचे रोज रिपोर्टिंग आम्ही घेणार की आज काय झालं, उद्यापर्यंत तपास काय झालं, परवा तपास काय झालं, एवढं मी तुम्हाला खात्री 100% त्या ठिकाणी देतो.
खूप विचित्र प्रकार घडलाय. आमची एकच कळते होती म्हणजे ते लवकरात लवकर त्यांचं लवकरात लवकर आणि जशा प्रकारे माझ्या भावाचं हे हत्या केली तसंच करा पुण्यातच माझ्या. असता मी पण बऱ्याचदा पुण्यात असतो म्हणजे तिथं पण तिथं म्हणजे मला सांग मला सारखं यायचं जायचं नाही त्यामुळे पुण्यामध्ये खूप लक्ष असायचं कष्ट होता. त्या सगळं आजारी माझी आई आजारी झाली. खूपच वेळ होतो देव म्हणत होता आणि त्याला वाटत आपण काही केलंच नाही त्याला भीतीच नव्हती ना. त्याच्यामध्ये आई आम्ही सगळेजण या ठिकाणी लक्ष देतो मला तर सगळ्यात जास्त प्रकारे पण तुमचं पण मला समजतं परंतु 100% काळामुळं जे पण दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था कमी अजिबात म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार कुणालाही पाठीशी घातलं तुमच्यावरती विश्वास बघा तुम्ही असल्यावर शंभर टक्के बाळ न्याय देतो तू काळजी करू नको तुझं पुढचंही काही काही करिअर असेल तुझं भावाचं करिअर असेल त्याच्या बाबतीत तुम्ही त्याचा नाही करा पूर्णपणे तुला कुठच्याही बाबतीत कारण पुण्या विद्याचं बाहेर करणं वाटलं जातं तुझं झालं तुमचंही तुझं करिअरच्या बद्दल आणि सगळी जबाबदारी घेऊन काळजी करू 13 दिवस झाले बरोबर आहे त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे त्यामध्ये मी तुला विश्वास देतो अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही अतिशय व्यवस्थितपणे त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आज आमचं अन्वेषण संपले आता या सगळ्या बाजू लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मोठा दुःख आम्हाला ठीक आहे तिकडे जातात आज आमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि मी सरकारच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जी निगरून अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माझ्या ह्या गावामध्ये झालेली आहे त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास द्यायला आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करतायत ह्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचं सगळ्यांचं आमचं आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेत शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या 2 प्रकारच्या आम्ही चौकशा करतोय एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तिशः माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचे दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मेवण्यावर
ह्या सगळ्या कुटुंबियांच्यावर, त्यांच्या भाऊजाईवर, त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव, शक्ती देव, अशा प्रकारची प्रार्थना ही परमेश्वरच्या त्या निमित्तानं करतो. आणि खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो, तुम्हालाही माहिती आहे की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तिशः मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणालाही ह्याच्यात सोडलं जाणार नाही ह्याबद्दलचा विश्वास, खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री